शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नमस्कार मित्रो, चला आपण 10वीच्या इंग्रजी विषयाचा श्रीगणेशाय करूया. प्रत्येक गोष्टीची सुरुवात प्रार्थनेने केली जाते आणि आपलं हे इंग्रजीचं पुस्तक सुद्धा त्याला अपवाद नाहीये. पहिलीच कविता आपल्या पुस्तकातली, ए टीनेजर्स प्रेयर. Teenager's Prayer by J. Morse. Teenage. What is the meaning of teenage? Teenage means the age from 13 to 19. 13व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापर्यंतचा जो काळ असतो त्याला टीन एज असं म्हणतात. त्या टीनेजच्या मुलांनी, किशोरवयीन मुलांनी आयुष्य कसं जगावं, हाऊ टू लिव्ह द लाईफ बाय द टीनेजर्स, दिस इज द ग्रेट क्वेश्चन. बिकॉज इफ यू स्पॉइल इन दिस एज, you will never recover in future. That's why this age is very important to create your career as well as your life. तुमचं जीवन घडवण्यासाठी आणि तुमचं करिअर घडवण्यासाठी या वयाला सर्वात मोठं प्राधान्य. इन टीनेज काय घडू शकते या घटनेत? तर याला प्रार्थना करतोय. या टीनेजर प्रेयर मध्ये एक मुलगी किंवा नॅरेटर आहे, किंवा त्याला म्हणतो आपण कवी म्हणतोय, त्याला आपण नॅरेटर जवळ परमेश्वराला प्रार्थना करतोय. काय प्रार्थना करतोय तो? हे परमेश्वरा, माझ्यासाठी प्रत्येक दिवस नवा असेल, प्रत्येक दिवस नवा आहे. मी माझ्या डिसिजनही घेऊ शकतो, पण ते डिसिजन मला कदाचित यशाकडे नेतील किंवा अंधकाराकडे नेऊ शकतात. म्हणून माझे डोळे सदोदित उघडे ठेव. खूप छान कल्पना मांडली त्यांनी. माझे डोळे सदोदित उघडे ठेव आणि मला छान चांगला मार्ग दाखव, सुंदर मार्ग दाखव. कारण सर्व गोष्टी योग्य घडाव्यात, म्हणजे माझं जीवन जे आहे मी घडवणार आहे ते योग्य घडावं आणि मोहावर नियंत्रण ठेवता यावं मला, आणि माझं अख्खं आयुष्य आरोग्यपूर्ण जगता यावं. म्हणून हा टीनेजर याच्यातून प्रार्थना करतोय. चला आपण कविता घेऊ. पहिल्यांदा कविता वाचतोय आणि त्याच्यानंतर त्याचा एक्सप्लेनेशन आपण बघूया. टीनेजर्स प्रेयर. Each day brings new beginning. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean
and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see the life is lived its very best with you walking next to me. खूप छान कविता आहे मित्र. या कवितेचा आपल्या जीवनामध्ये जर वापर केलाच आपण तर निश्चितच या कवितेतून जो मर्म किंवा सेंट्रल आयडिया आहे ती खरोखर उपयोगी ठरेल आपल्या जीवनासाठी. चला जाऊया आपण कवितेचं एक्सप्लेनेशन कसं असेल प्रत्येक स्टॅन्झा. Each day brings new beginning. Decision I must make. Hey, every day is different, not same. Yesterday is not copied today, and today will not copy tomorrow. So every day is different. We have new challenges. We have new tasks. So I must make decision. मला डिसिजन घ्यायलाच पाहिजे. दररोज नवीन असेल माझ्यासाठी प्रत्येक दिवस नवीन असेल. डिसिजन मला घ्यावे लागतील. I am the only one to choose the road that I will take. Yeah, when I was going to take the decision, that time I will be single. I am alone. I am alone. No one will support me. So the road that I will take, that will taken by me. That will be taken by me. ते जे निवडणार ते मीच निवडलेले असतील. दुसरा कोणी त्याच्यात भागीदार असेल म्हणजे मलाच ते करावं लागणार आहे. I can choose to take the road of life. किती छान कल्पना. I can choose to take the road of life that leads to great success. Yeah, I'm capable, I'm able, I can choose the road of life that will take me, that will lead me toward the success. Or sometime I will make mistake. Or travel down the darkened road that leads to great distress. If I have taken the bad decision, that decision will be lead me toward the darkened road. What is the meaning of darken here? Darken is evil, bad. वाईट रस्ता मला कुठे नाही, डिस्ट्रेस कडे नाही. म्हणजे तुम्ही इथं आहात समजा यू, इथं तुम्हाला सक्सेस आहे, with a distress. If you have chosen a good or right path, you will get the great success. Otherwise, if you have taken the bad decision, it will take you toward the distress, darkened road. So he is praying God, please open up my eyes, dear Lord. हे परमेश्वरा, माझे डोळे उघड, माझे सदोतीत उघडे ठेव माझे डोळे. That I might. In the second stanza, the poet is telling us he is capable to choose the way that will lead him toward the great distress or great success. So he is requesting or he is praying God. What he said in third stanza is given there. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. So God, open up my eyes always. Try to be open my eyes constantly without closing. That's why I can see clearly. What to see? काय बघणार मी? Help me stand for what is right, bring out the best in me.
जे योग्य असेल ते फक्त माझ्यात येण्यासाठी माझी डोळे सदोदित उघडे ठेव. मला फक्त चांगलं घेऊ दे. माझ्या सोबतीला राहा. स्टँड फॉर मी, सपोर्ट मी, टू हेल्प मी, टू acquire, to accept the right things in my life. What is best that should be acquired by me. In the fourth stanza, the speaker praying God, help Lord to just say no when temptations comes my way. Temptation. Strong will. Which is bad. टेम्पटेशन म्हणजे एक वाईट इच्छा किंवा त्याला मोह असं म्हणतो, लोभ असं म्हणतो. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. मला नाही म्हणायला शिकव, सांग. ज्या वेळेला मोह माझ्या रस्त्यावर, माझ्या वाटेवर, माझ्या अडथळा निर्माण करतील, दॅट I might keep my body clean and fit for each day. That's why I will keep myself clean and healthy to face each and every difficulties in future. So Lord, help me. In the last stanza, it is speaker said, when my teenager years are over, I know that I will see. When my teenage will be over, in future I will see, when I will enter in next age group, that is called young. तारुण्याच्या वेळेस मी पदार्पण करेल, त्यावेळेस मी बघेल, मी विचार करेल किंवा बघेल मी ते सर्व गोष्टी. काय बघेल? दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जे मी माझं जीवन जगलोय, माझं टीनेज जगलोय मी, ते खूप सुंदर जगलोय आणि ते तुझ्या सपोर्टने. You were always with me, and that's why my teenage life was so best. I will see in future. भविष्यात मी त्याचा खूप आनंद साजरा करेन, कारण मी माझं टीनेज खूप छान पद्धतीने जगलेलो आहे असं म्हणतो. ठीक आहे, या इंग्रजीमध्ये याचं समरायझेशन असं करू शकतो आपण. This poem is a form of prayer by teenager. Teenage means the age of 13 to 19, childhood age. The speaker is teenager here. The narrator or speaker is teenager. In this poem, the teenagers pray to God to help him, to show the right path in life. It is a critical period of life. It is the critical period of life. The important decisions regarding life and career are made. The speaker is not sure about his ability to make the right choice. He knows the choice that he makes at this point in life will decide whether the future is going to happy or to fail or distress. Happy means successful or fail means distress. त्याचा जो जीवन जगलाय तो यशस्वी जगलाय का वाईट जगलाय हे त्याला नंतर कळेल. That's why praise to God to make him strong and firm enough to avoid temptation after teenage years. He will be satisfied. He will be satisfied when he look back. This the life he has spent. He had lived the best life with the constant support of God. This is the summary of this poem. ही खूप सुंदर कविता आहे. याला अप्लाय करा. अप्लाय दिस पोएम इन युअर लाईफ. यू विल बी सक्सेसफुल, नो डाऊट. आपण नेहमीच
प्रार्थना करतो काहीतरी हावराटपणा मिळवण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, अशा गोष्टी मिळवल्यात किंवा चांगल्या गोष्टी मिळवल्यात तर तिला एक लस्ट मोह असं म्हटलं जात नाही. नाहीतर बस प्रार्थना करायची म्हणून करायची आणि बोंबलायचं म्हणून बोंबलायचं. कळलं तुम्हाला? प्रार्थना कशासाठी करतो या मुलगीतला किंवा मुलगीतली? ठीक आहे. आता या कवितेचं appreciation of this poem we will see next period. Understand? We will continue it in the next period. Bye. See you. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.